श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, संध्याकाळचा चहा प्यायचा होता. चहासोबत थोडंसं काहीतरी चटपटीत हवं होतं, म्हणून मग म्हणलं चला आज कांद्याची भजी करूयात. तर 4 मोठे मोठे कांदे जे आहेत ते मस्त असे पातळ पातळ चिरून घेतले बरं का. चहा ठेवण्याच्या अगोदर कांदे चिरून घेतले आणि तुम्हाला सांगते त्यामध्ये मीठ, तिखट, आपली मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, थोडंसं जिरं, थोडासा ओवा टाकला आणि मस्त असं सगळं त्या कांद्यामध्ये मिक्स करून ते तसंच ठेवलं एक 10-15 मिनटं. आणि मग त्याला पाणी सुटलं. मग पाणी सुटल्याच्या नंतर तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये जेवढं बेसन बसेल ना, म्हणजे बेसन पीठ तेवढंच बेसन त्याला लावायचं आहे. अगदी जास्त मळायचं नाही आहे, जास्त बेसन टाकायचं नाही किंवा पाणीही टाकायचं नाही आहे. कांद्याला जेवढं पाणी सुटेल तेवढ्याच पाण्यामध्ये, म्हणजे जेवढा कांदा ओला झाला आहे तेवढंच बेसन त्याला लावायचं आहे, बेसन पीठ, आणि तेवढंच ते मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्याच्या नंतर मस्त असं कढईमध्ये तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे मात्र बरं का. आणि गॅससुद्धा फुल ठेवायचा आहे तुम्हाला ह्या कांदा भजीसाठी. स्पेशल अशी कुरकुरीत कांदा भजी आहे मैत्रिणींनो. आणि ह्यामध्ये ना कोथिंबीर पण भरपूर सारी चिरून टाकलेली आहे. आणि जर धने असतील ना तुमच्याकडे तर आबडधोबड धने जरा टेचून घ्यायचे आणि धणेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे. धने जेव्हा असे दाताखाली येतात ना तेव्हा असा इतका स्वाद छान येतो ना कांदा भजीचा, खूप मस्त येतो. आणि बघा सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं, तेल तापायला ठेवलं आणि तेलामध्ये थोडं असं छोटे छोटे भजी टाकून घेतले आणि कसली मस्त कुरकुरीत कांद्याची खेकडा भजी तयार झालेली आहे बरं का. जेवढी छान दिसते ना तेवढीच छान लागते सुद्धा आणि कुरकुरीत होते, अगदी कुरकुरीत. तुम्ही आहे ना बाहेरून आणून खाणार नाही, घरीच म्हणून खाल, एवढी छान होते. अशा प्रकारे आता सगळ्या भजी तळून घेते, मस्त असा चहा ठेवते आणि संध्याकाळचा चहा आणि ही कांदा भजी एन्जॉय करते. तुम्ही काय करताय? अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आणि आता उद्या नाही परवापासून नवरात्र चालू होईल, तर नवरात्रीचे पण छान छान व्हिडिओ, नवरात्रीच्या पण छान छान रेसिपी ज्या आहेत उपवासाच्या त्यासुद्धा आपण दाखवणार आहोत. आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओ येणार आहेत मैत्रिणींनो, त्यामुळे ना नक्कीच तुम्ही बघत राहावा. आणि आता काय ही नवरात्रीची तयारी चालू आहे, साफसफाई हे ते, त्यामुळं आपला एंजल फॅब्रिक जो चॅनल आहे लाईव्हचा, जिकडे आपण साड्या आणि ड्रेसेस सेल करतो, त्याची लाईव्हही बंद आहे एक 8 दिवस झालं. पण हे सगळं झालं की तिकडे लाईव्हलाही आपण रेग्युलर राहणार आहोत. तर त्या चॅनलला सुद्धा जाऊन एकदा विजिट करा. एंजल फॅब्रिक ह्या नावाने आपलं साडी आणि ड्रेसेसचं लाईव्ह होतं. आणि बघा कांदा भजी तयार झालेली आहे. चला तर मग या खायला मैत्रिणींनो. भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.